नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणो, इथं मी ओले शेंगदाणे घेतलेले आहेत. शेतातले अगदीच ताज्या शेंगा काढलेले, त्याचे ओले शेंगा मी सोलून घेतलेले आहेत. इथं 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. पाहू शकता, मिरच्या काही तिखट नाही आहे आणि शक्यतो आपल्याला ही रेसिपी तिखट करायचीच नाही. अक्षरशः खूप भन्नाट आणि चवीला बी खूप अप्रतिम अशी ही रेसिपी लागते. बघा, इथं कोथिंबीर, मिरच्या, लसूण हे टाकून दिलं आहे. पाहू शकता मैत्रिणी. त्याच्यानंतर हे ओले शेंगदाणे संपूर्ण याच्यात टाकायच्यात आपल्याला. पहा, मस्त असं माहीम असं वाटून घ्यायचं आहे. पहा, मस्त माहीम असं वाटून घेतलेलं आहे मैत्रिणी. वाटण्याच्या नंतर आपल्याला आता कढई ठेवली. कढईमध्ये इथं बघा तेल टाकणार आहे मी मैत्रिणी. आणि तेल थोडं जास्तच वापरायचं. तसं शेंगदाण्याला तर तेल असतंच, पण तरी थोडं जास्त वापरायचं. चला, आता आपलं हे तेल अगदीच चांगल्या पद्धतीने तापत आलं की जिरी मोहरी टाकायची. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची. पहा, मस्त कोथिंबीर परतली की त्याच्यानंतर आपण जे वाटून घेतलं आहे ते पूर्ण असं टाकून द्यायचं त्याच्यात. आता हे वाटण आपल्याला अगदीच मस्त असं परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. कारण की आपण शेंगदाणे आधी गरम नाही केलेले, म्हणून वाटण अगदीच छान असं परतायचं आहे. पहा, तुम्ही जेवढं परतसान कमीत कमी 5-1 मिनटं मी हे परतून घेणार आहे. अगदी त्याचा कच्चापणा आपल्याला दूर करायचा आहे बरं का. अगदी एवढं परतायचं आहे. थोडं पाणी घालूनसुद्धा मी परतणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता जेवढं परतता येईल तेवढं मी परतणार आहे. अगदीच हे मस्त मैत्रिणी, आपल्याला याची मस्त अशी ओल्या शेंगदाण्याची आमटी बनवायची. पहा, एवढी सुंदर आमटी होती ही. खरंच अक्षरशः भात आणि आमटी अगदीच चवदार लागते. पहा, पूर्ण तेल सुटलं आहे, छान मस्त असं परतून निघालेलं आहे. आता हे पुन्हा मीठ टाकून आपल्याला पुन्हा मिक्स करायचे. पहा, आणि आपल्याला किती करायचं त्यानुसार आपण याच्यात पाणी टाकणार आहे. मी इथं बनवणार आहे 3 माणसांचं. पहा, अक्षरशः ओले शेंगदाणे असून मस्त अशी घट्ट अशी आमटी होती तयार, आणि खरंच खायला खूपच चवदार. पहा, मस्त झालेलं आहे, छान परतलेलं आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अक्षरशः याला ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस मैत्रिणी अशी शाई येते वरून, ती तुम्हाला दाखवेन. आणि खरंच ती शाई आली की एवढं सुंदर लागते ना ही आमटी. अक्षरशः चवदार आमटी होती आणि खूपच भारी लागते. ओले शेंगदाण्याची आमटी खायला खूप छान. आणि पहा, आता अगदी गदगदून उकळी त्याला आलेली आहे. पाहू शकता. आपण 5-1 मिनटं उकळून देणार आहे त्याला, त्याच्यानंतर पाहणार आहे मैत्रिणी. पहा कशी शाई आली. पहा, अक्षरशः कडलासुद्धा जशी दुधाला शाई येते तशी त्या आमटीलासुद्धा शाई येते. आणि आमटी एवढी चवदार लागते ही, खूप छान. आता जशी थंड होईल तसं तिला घट्टपणा वाढत जाईल. पहा तुम्ही. हे बघा, अशी शाई येते ही शाई, आणि खूप छान लागतं हे बेसन. ती शाई घेऊन जर खाल्लं ना भाताबरोबर तर अप्रतिम चव लागते अफलातून. मग नक्कीच मैत्रिणी सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर. चला मैत्रिणी, बाय.